एका हाती चिपळिया घालिते हुंबरे एकव हाताती टाळिया मातले वैष्णव नटती नाचले नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देवनिवासी असलेले कैवल्य दानी परंपरा अभिमानी वैष्णवाग्रगणी भजन शिरोमणी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे भक्ती रसाने उन्मत्त झालेले आमचे वैष्णव भजन कसं करतात आणि या भजनाच्या प्रेमाखातर प्रसंगी तीर्थाधिकांना प्रसंगी मोक्षालाही कसं डावलतात आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलिला चंद्रभागा माईच्या प्रवाहाने पवित्र झालेला जिल्हा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंगाच्या आगमनाने तथा चिरकाल वास्तव्याने पावन झालेला जिल्हा भक्तराज पुंडलिक महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज संत शिरोमणी सावता महाराज आदी आदी चोखोबाराय आदी आदी साधू संतांच्या पादस्पर्शाने समाधीने दैदिप्यमान असलेला जिल्हा सोलापूर जिल्हा. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुण्य पावन पांडुरंगाच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका पंढरपूर तालुका आणि या पंढरपूर तालुक्यामध्ये परमार्थ करणारी अनेक गावं. या अनेक गावापैकी जसं पोळी खात असताना चवदार गुळवणी तसं चवदार परमार्थ करणारं गाव बाळवणी. या चवदार परमार्थ करणाऱ्या भाळवणी गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची तथा जगद्गुरु तुकोबारायांचा कृपांकित सद्गुरु विठ्ठल महाराज देहूकर फड पंढरपूर या दोनही शाखेच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य राजाराम महाराज चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला समस्त ग्रामस्थ भाळवणी गावातील भजनी मंडळ थोर अन्नदाते थोर देणगीदार गावातील तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा प्रतिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह. आणि मग आपल्या संप्रदायाचा नियम आहे की 12 वर्ष पूर्ण झाले का एक तर 25 वर्ष पूर्ण झाले का सुवर्ण रौप्य महोत्सव आणि 36 पूर्ण झाले का त्रितपपूर्ती सोहळा. आणि मग आपल्या या भाळवणी गावचा यावर्षी भगवती जगदंबा शाकंभरी माता तिच्या दरबारामध्ये त्रितपपूर्ती सोहळा गेली 36 वर्षापासून आपण हा उत्सव चालवतात. गेली 36 वर्ष ज्यांनी अन्नदान केलं त्यांना पांडुरंगाचा ज्ञानोबराय तुकोबरायचा आणि भगवती शाकंभरीचा उदंड आशीर्वाद लाभला. ज्यांनी 36 वर्ष अन्नदान केलं ज्यांनी 36 वर्ष देणगी दिली नका का 35 वर्ष द्यायला पण त्यांना 36व्याला तरी दिली. ज्यांनी मंदिर झाडलं ज्यांनी भजन केलं ज्यांनी काकडा केला ज्यांनी गाथा पारायण केलं त्या सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच हा उत्सव पार पडतोय. आणि मग आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य राजाराम महाराज चौघुले यांनी आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय तात्या आम्ही दोघं एकाच पाठाला बरं का महाराज एकाच पाठाला राहिलो आणि खूप एक विचार आलेला आहे. आणि आद्यापी संस्था जशी आम्ही 2007-08ला सुटलो आद्यापी त्याच विचारात. कारण माझ्यावर श्री गुरु विठ्ठल महाराज
घोले यांचे संस्कार आणि त्याच्यामुळे फडकरी संस्कार हे फडकऱ्यातच वाढलेले. असं का आता काय करा योगायोग. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले यांची शेवटपर्यंत कीर्तन या गावात झाली. वा भाग्यवान काय. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले म्हणजे यंदा लोक कलियुगातले प्रति ज्ञानोबा समजायचे. ज्ञानेश्वरी ऐकावी त्यांच्याकडून. एकदा चातुर्मास्यामध्ये कोणीतरी एक भाविक लातूर परिसरातला ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी दुंडा महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी आला. 4 महिने ज्ञानेश्वरी ऐकली. त्याला खूप आवडली. खूप आवडल्यावर ज्ञानेश्वरीची समाप्ती झाली. तो दुंडा महाराजाकडे येऊन रडू लागला. 4 महिने ऐकली पण 8 महिने आम्ही काय करायचं. दुंडा महाराज तिकडून म्हणजे बाबा तुला जर अशीच ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर तू आळंदीला जा आणि संस्थेमध्ये 8 महिने विठ्ठल महाराज घोले ज्ञानेश्वरी सांगतात त्यांची ऐक आणि मग तो 8 महिने ऐकायला आला. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले यांची ज्ञानेश्वरी ऐकल्यावर त्यांच्यावर एवढा पगडा पडला की तो श्री गुरु विठ्ठल महाराज घोले यांच्या कायमचा प्रेमात पडला. असे एक थोर साधू या गावी येत होते. वैकुंठवासी नामदेव अण्णा टिळकोकर यांचा आणि या गावाचाही चांगला संबंध. आणि मग आपण सगळी मंडळी मोठ्या आनंदाने हर्ष उल्हासाने उत्सव करतात. आमच्या नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात एक सुकळी नावाचं गाव आहे. त्याही गावामध्ये शाकंभरीचा खूप मोठा उत्सव होतो. शाकंभरीच्या मूर्त्या गावागाव फार नाही. ही मंदिरं खूप थोडी गाव अतिशय थोडी. त्याच्यात मला पेय आणि त्याच्यानंतर राजयोग दोनदा भेटतो. आता मंदिरच कमी असल्यामुळे गाठी कमी पडतात. पण आपल्या गावाला मोठा ठेवा आहे. या गावाला 12 ज्योतिर्लिंग आहेत. या गावाला भगवती जगदंबेचं केवढं अधिष्ठान आहे. काय मंदिर देख नाही. खूप मंदिर देख नाही. फक्त आता हे लोकांच्या प्रकाशात आलेलं नाही. दीपमाळीता अशा आहे की जणू काही स्वतःला करून बोलून घेतलं. रंग लावून बोलून घेतलं. काय दीपमाळी काय देखणं. या मला वाटतं पंढरपूर तालुक्यात थोड्या गावांना वसा वारसा आहे. त्यातलं हे एक गाव एकमेव आहे. विठ्ठल पूर्वी कोणीतरी या गावचं हे मंदिर या गावची परंपरा या गावची उपासना पाहून कोणीतरी बाळलं असावं म्हणून त्याने जाता जाता या गावाचं नाव बाळवणी ठेवलं असावं. आणि मग या निमित्ताने आपण सगळे मंडळी आला. आमचे दोन्ही मृदंगाचार्य खूप गोड वाजवतात. आमचे दोन्ही गायक खूप गोड म्हणतात. मराठवाड्याचं भूषण आहे. आणि या भागातील सगळे पंढरपूर तालुक्यातून माळशिरस तालुक्यातून माढा तालुक्यातून सांगोला तालुक्यातून मंगळवेढा तालुक्यातून जे काही अनेक गावोगावची वारकरी आजी सद्गुरू वास्कर महाराज फडाचे वारकरी देहूकर महाराजचे वारकरी असे अनेक फडांचे वारकरी आजी तर अगत्याने उपस्थित आहेत. या भागामध्ये ज्यांनी मृदंग कला शिकवले माझे गुरुबंधू आदरणीय अरुणजी महाराज ज्यांनी खूप विद्यार्थी शिकवले. आणि आपण सगळी मंडळी महाराज मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि अगदी काहीशा वेळात सेवा आवडतो. विठ्ठल एका हाती टाळ एका हाती चिपड्या घालिती हुंबरी एक वाहता टाळ्या मातरे वैष्णव नटती नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्ती रसाने उन्मत्त झालेले वैष्णव भजन कसं करतात आणि या भजनाच्या आवडी खातर प्रसंगी तीर्थाधिकाला प्रसंगी मोक्षालाही कसं डावलतात. आजच्या अभंगात तुकाराम महाराज कंठरावाने सांगतात. मानवी जीवनाला आलेल्या माणसाच्या जीवनात आमचं धर्मशास्त्र भजन आवश्यक आहे असं सांगतं. या मृत्यूलोकात जन्माला आलेल्या माणसाला काही गोष्टी शास्त्राने अनावश्यक सांगितल्या. जन्माला आले काही गोष्टी मिळवू नका. का बरं? त्या तुमच्या काही कामाच्या नाही काही फायद्याच्या नाही. त्या तुम्हाला अनावश्यक आहे. पण आमचं धर्मशास्त्र सांगतं मृत्यूलोकात
काही गोष्टी मिळवण्यास